ऍक्टिव्हली पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही सगळेच विरोधी पक्ष म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा साधी गोष्ट म्हणजे जी प्रारूप यादी आलेली आहे काल ड्राफ्ट रोल, ती पहिलं तर आपल्याला आठवत असेल 7 तारखेला येणार होती, 7 नोव्हेंबरला. मग सांगितलं गेलं की नाही आता 14 तारखेला येणार, ती परत त्या दिवशी सांगितलं नाही आता 20 तारखेला येणार. आणि एकंदर प्रश्न हाच होता आम्हाला की थांबलेत नेमके कशासाठी. बिहारच्या निवडणुकीसाठी थांबलेत जेणेकरून तिकडचे काही दुबार मतदार जे दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा जिथून जिथून बिहारमध्ये नेले होते भाजपने ते इथे हलवण्यासाठी थांबलेले आहेत, की जो एकंदर त्यांच्याकडे दुबार तिबार मतदारांचा किंवा हे जे घरात 100 मतदार 1000 मतदार दाखवलेले आहेत, शौचालयावर मतदार दाखवले, रजिस्टर केले घर म्हणून, नवी मुंबई आयुक्तच्या घरी 105 मतदार दाखवले होते, हे सगळे गोंधळ क्लीन करायला ह्यांनी एवढा वेळ घेतला का हा मी विचार करत होतो. पण काल जेव्हा ह्या मतदार याद्या यायला सुरुवात झाली, पहिली गोष्ट म्हणजे काल सकाळी आलेल्या नव्हत्या, दुपारपर्यंत आले, संध्याकाळ झाली मतदार येण्यासाठी. ती यादी आल्यानंतर आपल्याला आठवत असेल, जर आपण आत्ता पण जाऊन पाहिलं तर एक सुद्धा यादी ही मशीन रिडेबल नाही आहे. खरं तर तसं यादी आपण पाहायला गेली तर आत्ता मी माझ्या नावाचं सर्च करून पाहिलं, त्याच्यात एवढे डिटेल्स मागितलेत त्यांनी की तुम्ही कुठे राहता हे तुम्हाला कसं कळणार आणि कुठच्या यादीत आहे, हा तर एक गोंधळ आहे. साधारणपणे 1 ते 50,000 वगैरे अशी त्यांनी यादी दिलेली आहे. पण काल जे दिसून आलं आणि जो आत्ता आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे तो एवढा भयानक आहे, जे मी आधीपासून सांगत आलेलो आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात बसून काम करतं हे आज दिसायला लागलेलं आहे. ह्यांना वॉर्ड कापणं जमलं नाही, ह्यांना वॉर्ड बाउंड्रीज बदलणं जमलं नाही, तर ह्यांनी अक्षरशः याद्या उचललेल्या आहेत आणि दुसऱ्या यादीमध्ये टाकलेल्या आहेत. काही उदाहरणांचा आम्ही अभ्यास केलेला आहे, तो तुमच्यासमोर आणूच. पण आज मी 29 महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये जे कोणी रहिवासी आहेत, जे कोणी नागरिक आहेत, त्यांना आवाहन करत आहे की खास करून तुम्ही तुमचं नाव आहे की नाही आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर दुसऱ्यांचं कोणाचं नाव लिहिलंय का ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. काल प्रारूप यादी आली, ही तसं नागरिकांना तसं कुठेही माहिती नाही. राजकीय पक्ष म्हणून जे आम्ही अभ्यास करतोय आम्हाला पण ते कठीण गेलेलं आहे. जी समरी दिलेली आहे ती समरी एवढी भयानक आहे, तुमची बिल्डिंग त्याच्यात आहे की नाही हे तुम्हाला कळणारच नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं त्या यादीत नाव आहे की नाही हे मी जाऊन शोधायचं तरी कुठे नागरिक म्हणून. एवढं सगळं ते कठीण करून ठेवले, किचकट करून ठेवलेलं आहे. आम्ही 3-4 उदाहरणं तुमच्या समोर आणतो कारण ह्याचा अभ्यास आम्ही लगेच केला. काल रात्रभर बसून आमच्या पूर्ण टीमने हा अभ्यास त्वरित केलेला आहे. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये अजून काही गोष्टी तुमच्या समोर आणू ज्या धक्कादायक आहेत, त्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे. आणि हे ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा की अशी निवडणूक जी गेम सेट मॅच केलेली आहे, मग तुम्ही आम्हाला मतदानाला तरी कशाला बोलवता. तुमच्याच कार्यकर्त्यांमध्ये मतदान घ्या आणि इलेक्शन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.